महाराष्ट्र बीपीएड सीईटीचा रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये आपले कॅप राऊंड पण सुरू होतील. मित्रांनो, हे जे कॅप राऊंड असतात, या कॅप राऊंड्समध्ये तुम्हाला कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रेफरन्सेस द्यावे लागतात. तर या कॅप राऊंडला आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागतं. या रजिस्ट्रेशनसाठी कुठले डॉक्युमेंट नेसेसरी आहेत, कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हॅलो मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्याकडे कुठल्या डॉक्युमेंट्स मिसिंग आहेत त्या डॉक्युमेंट्स काढण्याच्या तयारीला लागा. सगळ्यात सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या डॉक्युमेंट सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहेत त्या डॉक्युमेंट पाहणार आहोत. पहिली म्हणजे फोटोग्राफ इमेज. तुमचा फोटो रिसेंटचा जो असेल तो स्कॅन करून 20 KB ते 50 KBच्या साईज मध्ये इथे लागतो. तुमचे सिग्नेचर लागते 10 ते 20 KB पर्यंत त्याची फाईल साईज असावी आणि ती स्कॅन केलेली असावी. पुढे मित्रांनो, तुमचे अकॅडमिक डॉक्युमेंट्स पण लागतात, जसं की फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरचे जे डिग्रीचे मार्कशीट असतील ते स्कॅन करून PDF स्वरूपामध्ये तुम्हाला कॅप राऊंड मध्ये अपलोड करावे लागतात. तसेच महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2025 चं तुमचं जे स्कोर कार्ड आलेलं आहे, जो रिझल्ट आलेला आहे, तो पण तुम्हाला इथे अपलोड करावा लागतो. तसेच तुमचं जे सीईटीचं ऍप्लिकेशन फॉर्म आहे 2025 मध्ये तुम्ही जी सीईटी दिली आहे, सुरुवातीला रजिस्टर करताना जो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला होता त्याची पण कॉपी तुम्हाला इथे अपलोड करावी लागते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्पोर्ट्स पार्टिसिपेशनचे सर्टिफिकेट इथे लागतात. तसेच डोमिसाइल प्रूफ मध्ये डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जरी असेल तरी तुम्ही इथे अपलोड करू शकता. आता काही ऍडिशनल डॉक्युमेंट आहे, कॅन्डिडेट टाईप नुसार हे ऍडिशनल डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागतात. टाईप ए च्या विद्यार्थ्यांना डोमिसाइल बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट द्यावं लागतं. मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहेत ते टाईप ए कॅटेगरी मध्ये येतात. त्यानंतर टाईप बी चे जे कॅन्डिडेट असतील त्यांना डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ अ पेरेंट्स इथे रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉयर सर्टिफिकेट टाईप सी च्या कॅन्डिडेटसाठी लागतं. ते एम्प्लॉयर सर्टिफिकेट तुम्ही प्रोफार्मा ए हा नोटिफिकेशन आल्यानंतर डाउनलोड करून फिलअप करू शकता. टाईप डी चे जे कॅन्डिडेट असतील त्यांना एम्प्लॉयर सर्टिफिकेट प्रोफार्मा B1 आणि B2 लागतो. तेही तुम्हाला नोटिफिकेशन सोबत भेटून जाईल. टाईप ई चे कॅन्डिडेट जर असतील तर त्यांना प्रोफार्मा G1 आणि G2 लागतो. तर त्याच्याही प्रोफार्मा तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये मिळतात. ते तुम्ही फिलअप करायचे आणि कॅप राऊंडच्या वेळेस अपलोड करायचे. पुढे मित्रांनो, कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट आहेत. बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेटसाठी जे कॅन्डिडेट SC ST VJNT OBC आणि SCBC कॅटेगरी मधून येतात त्यांना आपलं कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागतं. त्याच्यानंतर कास्ट किंवा ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा इथे तुम्हाला द्यावं लागेल. जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट कॅप राऊंडच्या वेळेस अवेलेबल नसेल तर त्या सर्टिफिकेटला अप्लाय केल्याची रिसिप्ट तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही ती रिसिप्ट अपलोड करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा इथे रिक्वायर्ड आहे आणि त्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी ही ऍटलिस्ट 31 मार्च 2026 पर्यंत असावी. पुढे मित्रांनो, EWS कॅन्डिडेट जे आहेत त्यांना EWS एलिजिबिलिटी सर्टिफिकेट द्यावं लागतं. डिफेन्स पर्सनल जे असतील त्यांना प्रोफार्मा C, D किंवा E हे त्यांना सबमिट करावे लागतात. पुढे मित्रांनो, जम्मू अँड काश्मीर मायग्रंट्स जर असतील तर JKL प्रोफार्मा जे आहे ते फिलअप करून तुम्हाला अपलोड करावे लागतात. मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी प्रोफार्मा O किंवा तुमच्याकडे जर तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आणि त्याच्यावरती तुमचं रिलिजन किंवा मदर टंग मेन्शन असेल तर तेही इथे पुरेसं आहे. ऑर्फन कॅन्डिडेटसाठी ऑर्फन सर्टिफिकेट असावं लागतं. NRI, OCI, PIO कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी पासपोर्ट, व्हिसा अँड स्पॉन्सर ॲफिडेव्हिट किंवा इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट या गोष्टी इथे रिक्वायर्ड आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे द्यावे लागणार आहेत. सुरुवातीला जे कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहेत, जसं की फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, अकॅडमिक रेकॉर्ड, स्पोर्ट पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आणि डोमिसाइल प्रूफ हे सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॅन्डिडेट टाईपनुसार तुम्हाला तुमचे हे सर्टिफिकेट सबमिट करावे लागतात. त्याच्यानुसार तुम्हाला ते प्रोफार्मा फिलअप करून द्यावे लागतात. नंतर जे SC ST VJNT OBC SCBC या कॅटेगरी मधून येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावे लागतात. सोबत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असावं लागतं आणि इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बाकीचे डॉक्युमेंट्स इथे नेसेसरी असतील.
तर हे डॉक्युमेंट तुम्ही जे पाहिलेत, हे तुमच्याकडे कुठले-कुठले डॉक्युमेंट आहेत, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून येतात, हे सगळं व्हेरिफाय करा. त्याच्यानुसार तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट आहेत आणि कुठले डॉक्युमेंट्स काढण्याची तुम्हाला गरज आहे, त्या डॉक्युमेंट्स काढण्याच्या तयारीला लागा. राहिला विषय आपले कॅप राउंड्स कधीपासून सुरू होतील. तर मागच्या वर्षीचे जे कॅप राउंड होते ते साधारणतः जुलै महिन्यामध्ये सुरू झाले होते. यावर्षी सुद्धा आपण एक्सपेक्ट करू शकतो की जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला आपले कॅप राउंड हे सुरू होऊ शकतात. त्यामुळे तोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे नसणारे जे डॉक्युमेंट आहे ते काढून तयार राहा, जेणेकरून तुम्हाला कॅप राउंडच्या वेळेस कुठलीही अडचण येणार नाही आणि सबसिक्वेंटली ॲडमिशनच्या वेळेस सुद्धा तुम्ही सक्सेसफुली कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.